परिषद शाळा ओरडून ओरडून सांगत आहे, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. शिक्षण हा हक्क आहे, व्यवसाय नाही. आज कित्येक गोरगरिबाचे मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकून यशस्वी झालेले आहेत, जसे की डॉक्टर, इंजिनियर, टीचर, IPS असे अनेक वेगवेगळ्या पदावर आहेत. आज तेच विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकून गेले, तेच विद्यार्थी त्यांच्या मुलाला नाही का इंग्लिश मीडियम मध्ये टाकत आहे. चांगला आहे तुम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी मीडियम मध्ये टाकलेलं आहे, पण त्याचबरोबर आपण जर गोरगरिबाच्या मुलाचा विचार केला तर त्याचं भविष्य आज अंधारात दिसतो. कारण महाराष्ट्रात सुमारे 255 जिल्हा परिषद शाळा हे बंद पडलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे शाळेत 20 पेक्षा कमी पटसंख्या. आणि जर असंच चालत राहिलं गोरगरिबाचं भविष्य कसं घडणार? जिथं दारू बंद पडायला पाहिजे, जिथं सिगरेट बंद पडायला पाहिजे, जिथं तंबाखू बंद पडायला पाहिजे, आज तिथं गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याचं मुख्य कारण फक्त गव्हर्नमेंट नाही तर आपण सुद्धा आहोत. आणि जिल्हा परिषद शाळा म्हणजे सरकारी शाळा बंद पडली, त्याचं नुकसान शहरी भागाला नाही, ते फक्त ग्रामीण भागाला होणार. कारण की ग्रामीण भागातील प्रत्येक मुलं हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकू शकत नाही. त्यांच्यासाठी सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा हे यशाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे असं म्हणतात, पण तेच या वाघिणीला पिंजऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आज जर गव्हर्नमेंट शाळा बंद पडली तर शेतकऱ्याच्या मुलाचं भविष्य आणि मजूर लोकांच्या मुलाचं भविष्य, नोकरीवाले, व्यापारी आणि राजकारणी हे लोक तर त्यांच्या मुलाला प्रायव्हेट शाळेत टाकून देईल, पण गरीब लोकांच्या मुलाचं भविष्य काय होईल? मित्रांनो, आज पण वेळ आहे, शाळा वाचवा आणि गोरगरिबांच्या लेकरांचं भविष्य पण वाचवा. मित्रांनो, हे भिंत बघा, हे जिल्हा परिषद शाळेची भिंत आहे आणि याच्यावर लिहिलेलं वाचा: राष्ट्रभक्ती, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता. हे नैतिक मूल्य शाळेतच शिकायला मिळेल आणि इंग्रजी मीडियम मध्ये हे शिकायला भेटणार नाही. तिथं आज आपण बघतो फक्त पैशाचा बाजार झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शाळा बंद नका पडू देऊ. आज खेड्यातील लोक मागे आहेत, जर जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर अजून मागे राहील. मित्रांनो, तुम्हाला एक आखरीची विनंती आहे, तुम्हाला जर 2 मुलं असेल तर एका मुलाला प्रायव्हेट शाळेत टाका आणि एका मुलाला गव्हर्नमेंट शाळेत टाका. मग तुम्ही फरक पहा, दोघा मुलाचा काय फरक असते. जय हिंद, जय भारत.